माझ्या गावाचे नाव लेखा, जो एक खेडा गाव आहे. माझी शाळेचं नाव जय पेरसापेन हायस्कूल माडंदा आणि माझी शाळा पण एका खेड्यातच आहे, जे तालुक्याच्या ठिकाणून 4 किलोमीटर आतमध्ये आहे आणि एक जंगल परिसर आहे. लहानपणापासून शिक्षक व्हावं असं वाटायचं मला, पण शिक्षक झाल्यानंतर नेमकं काय होते, आपल्याला काय करता येते का काय बनता येते ते आता मला कळलं आहे. शिक्षक झाल्यामुळे कसं, जसं आपण वडील झालो तर एका मुलाचे वडील होतो, एका मुलीचे, पण शिक्षक झाल्यानंतर आपण दरवर्षी 50-60 मुलांचे पालक होतो, वडील होतो, भाऊ होतो. ह्या सर्व गोष्टी होतात. कोणा एखाद्याला जे गरज असते. जसे मला वाटते का शिक्षण मला वडील नव्हते, म्हणजे लहानपणी माझे वडील वारले, तर जो मला अडचण आले ते अडचण विद्यार्थ्यांना नको यायला असं मला वाटतं. ज्यांना जे बनण्याची आवड आहे, इच्छा आहे, तर ते बनले पाहिजे. त्यासाठी मी का सहकार्य करू शकतो. म्हणजे पर्सनल आहे, जसं मला पगार भेटते म्हणून मी करता असं नाही, किंवा म्हणजे पैसा हा मूळ हेतू नव्हताच. आपण पैसा कमवू शकतो, पण एखादा विद्यार्थी घडवतो किंवा एखाद्याचं आयुष्य बदलू शकते, तो एक शिक्षक करू शकते, जो दुसऱ्या फील्डमध्ये कोणी करू शकणार नाही. तर शाळेमध्ये जास्तीत जास्त जी मुलं आहेत ते खेड्या भागातील म्हणजे सर्वच मुलं खेड्यातून येतात. जवळपास 5-6 खेडा आहेत, त्या खेड्यांमधून मुलं येतात शाळेमध्ये. या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त लोक आहेत ते आदिवासी आहेत. आदिवासींची भाषा मूळ म्हणजे गोंडी आणि हलबा. तर मी मराठी बोलत असलो तरी गोंडी आणि हलबा लोकांची मराठी वेगळी जातो आणि माझी मराठी वेगळी जाते. तर हा समजून घेणे महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण मुलांसोबत कन्व्हर्सेशन करतो, जसं एखाद्या आपल्याला थांबा म्हणायचं आहे तर आपण मराठीमध्ये थांबा म्हणतो, पण मुलांचं थांबा नाही, मुलांचं तांबा असा शब्द येतो विशेष करून. आणि जर आपण म्हटलं का तुझी मराठी बरोबर नाही, तुझी भाषा बरोबर नाही असं जर मुलांना म्हटलं तर ते पुन्हा आपल्यासोबत बोलायला घाबरतील आणि म्हणजे जो आपण शिकवतो तेवढ्या पुरतं मर्यादित राहील. परंतु जो एक विद्यार्थी आणि शिक्षक जो नातं असते तो नातं तेवढं जुळणार नाही. तर मी या क्षेत्रातला असल्यामुळे त्या गोष्टी समजून घेणे मला तेवढे अवघड जात नाही. आपण त्यांच्याशीच बोलून त्यांना त्या भाषेतून समोर न्यायचं कसं हे समजून घेणं महत्त्वाचे असते. हे शिक्षकांपुढे अडचणी असतात. अडचणी म्हणण्यापेक्षा एक आव्हान, आणि जो मनापासून करतो त्यांना आव्हान म्हणण्यापेक्षा गंमत असते का आपण काहीतरी करत आहोत असं असतं. ग्रामीण एरिया असल्यामुळे इथं पालकांकडून आपण जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही किंवा विद्यार्थ्यांकडून. जसं आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला तेच सांगायचं झालं माझं मॅथमॅटिक्स. विद्यार्थ्यांना म्हटलं का तुम्ही कंपास पेटी घ्या, तर प्रत्येक विद्यार्थी कंपास पेटी घेऊ शकत नाही. मग त्यावेळी आपण स्वतः घ्यावा लागतो आणि विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण स्वतः घेऊन त्या विद्यार्थ्यांना देतो, अवायलेबल करून देतो त्या गोष्टी. पण सर्व गोष्टी आपण अवायलेबल करून देऊ शकत नाही. आपण स्वतःच्या पैशाने विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही आणि पालक पण घेऊन देऊ शकत नाही. माझी जी ट्रेनिंग झाली आयराजची गडचिरोली इथं, तिथल्या ट्रेनिंगचा जो एक्सपिरियन्स होता तो मला अध्यापन किंवा शिकवण्याकरिता तो म्हणजे पुष्कळ कामात आलं. जसं आयराजमध्ये जे ॲक्टिव्हिटीज झाले तर त्या ॲक्टिव्हिटीजमुळे मला व्हिडिओ बनवण्याचे बरेचसे आयडिया मिळाल्या. ह्या महत्त्वाचे, जसे विद्यार्थ्यांना प्रश्न करायचे किंवा आपण विद्यार्थ्यांचा कल नसेल तर मग आपण एखाद्या व्हिडिओ थ्रू त्यांना त्या टॉपिक समजावून घेण्याचं. बघा, आपण फळ्यावर जेवढं शिकवतो त्याच्यापेक्षा आपण जे व्हिडिओ थ्रू किंवा ॲक्टिव्हिटी थ्रू घेतो ते लवकर कॅचअप होतं आणि त्यांच्या जास्त काळ लक्षात राहतो. त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश तोच, का विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अध्यापन कमी वेळेत जास्त काळ कसा टिकून राहील हा मुख्य उद्देश. आणि जसं आपलं एखादा टॉपिक शिकवायचं असलं तरी आपण ती ॲक्टिव्हिटी पूर्ण जरी नाही घेतली तरी त्या टॉपिकला अनुसरून आपण थोडक्यात ते ॲक्टिव्हिटी घेतलं तरी मुलांच्या चटकन लक्षात येईल. किंवा एखादं आपण शैक्षणिक साहित्य बनवलं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं का मी बनवलं आहे ह्युमन लंग्स म्हणजे मानवी फुफ्फुस. मानवी फुफ्फुसची आपण आकृती जरी बनवलं आणि फळ्यावर बनवलं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं का याचं कार्य असं आहे तसं आहे, परंतु तेच मी एक शैक्षणिक साहित्य बनवलं आणि त्यांना सांगितलं का मानवी फुफ्फुस असं असतं, आपण श्वास सोडलं आकुंचन पावते, श्वास घेतलं तर फुफ्फुस फुलते. तर त्यांना लवकर समजते, म्हणजे त्याचे कार्य कोणते, रक्तपुरवठा कशा प्रकारे होतो, ऑक्सिजन कसा पुरवला जाते, ह्या सर्व गोष्टी त्यांना मग त्या शैक्षणिक साहित्यामार्फत कळलं जाते. आणि आपला जो अध्यापनाचा वेळ असतो तो पण कमी वेळेत आपण त्यांना जास्त प्रकारे सांगू शकतो. आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये बोलायचं झालं, आपण दररोज ॲक्टिव्हिटीज घेऊ शकत नाही, परंतु विद्यार्थ्यांचा मूड कसं हे पण महत्त्वाचं असते. जसं आज मी आलो आणि वर्गात गेलो तर मुलं थोडे त्रासल्यासारखे वाटले. यामध्ये त्यांचं कसं
म्हणजे त्रास असतो किंवा थंडी, त्यांचा जो लक्ष थंडीकडे असतो, थंडीकडे न जाता मग त्यांना एक शिक्षणाकडे कसं आणायचं किंवा माझ्या अध्यापनाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष कसं जाईल. मी त्यांना म्हटलं, आज त्रास वाटत आहे ना? हो सर, मला पण त्रास वाटत आहे. बरं, साईडला व्हा, थोडे उभे व्हा, साईडला व्हा. 10 उड्या मारा. 10 उड्या मारलं, त्यांसोबत मी पण मारलं. पुन्हा त्रास वाटत आहे का? सर नाही. मग आता शिकवायचं तर हो सर. तसे जे आपण ॲक्टिव्हिटीज थ्रू शिकलं आयराचे जे ट्रेनिंगमुळे, तर ते माझ्या मुलांना मी सांगितलं आणि इन फ्युचरमध्ये त्यांना पण पुढे त्याचा वापर कसा होतो आणि ते फील्ड जेव्हा चूज करतील तेव्हा त्यांना त्या गोष्टी समजणार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शाळेला जे रिसोर्स अवेलेबल नाही झाले, ते बऱ्याचशा गोष्टी त्या ट्रेनिंगमधून मला मिळाले. जे किट मिळाले त्या किटमधून मिळाले. तर माझ्या ज्या शिकवण्याची पद्धत आहे त्यामध्ये 50% म्हटलं तरी म्हणजे बदल केलं मी, का विद्यार्थ्यांचा रस कसा वाढेल, कल कसा वाढेल, त्यामध्ये बदल करण्यात मला 50% म्हटलं तरी हेल्प झाली आहे त्या आयरा ट्रेनिंगमुळे.